धावायला चाललेलो बघा, पाणी आलं. जॉगिंगला चाललेलो असंच पाणी आलं लगेच. नशीबच खराब आहे. 2 दिवसानंतर. तर नमस्कार मित्रांनो, वापस पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये. तर आज असं जॉगिंग करायला आलो होतो, म्हणजे धावायला. आपण जॉगिंग न म्हणत आपण धावायला म्हणतो. शेंडोबा देवाचं मंदिर आहे तिकडे आलो होतो. इकडे झेंडा दिसत असेल बघा मागे, तिकडनं एंट्रन्स आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. असाच ब्लॉग शूट करायला लागलो, कारण की ब्लॉग खूप लेट येतात. आता थोडं टाईम भेटलाय, म्हणजे आता पेपर येणार आहेत तेव्हा थोडा टाईम भेटलाय. सुट्ट्या भेटतात ना, तसे सुट्ट्या पडले थोडे दिवस. तर धावत आलो तर थोडा हे करायला लागलं. तर सुट्ट्या पडले त्याच्यात बघूया, खूप सारे ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू. आता असं धावायला आलो आहे. नाजूक एक काम आहे, ते संध्याकाळी पूर्ण करायचं आहे. ते पण तुम्हाला दाखवतो कुठला काम आहे काय आहे. चला आता जॉगिंग करूया, धावायला जाऊया. शेंडोबा देवाचं मंदिर आहे तिकडचा रस्ता दाखवतो. हे बघा, इकडनं वरती जायचा रस्ता आहे, इथे मंदिर आहे. आपण जाऊया आता. तोंडाकडे लक्ष नका देऊ, म्हणजे असंच फक्त तोंडावर पाणी मारून आलोय धावायला. तसंच बघूया ब्लॉगात, बघूया. पूर्ण तोंड धुवलेला नाही, असंच पाणी मारून आलोय. तिकडनं रस्ता आहे, म्हणजे असे खूप, म्हणजे आता जर पावसाला चालू आहे तेव्हा खूप जण येत नाही, नाहीतर उन्हाळा आणि हिवाळा असतो ना तेव्हा खूप गर्दी असते इकडे. पण आता पावसाला चालू आहे तेव्हा कोण येत नाही, पण आपण येतो. मित्रांनो हे बघा, गाडी शिकायला पण येतात. आताच गेली गाडी. मित्रांनो हा रस्ता आहे, हा इकडे काय एक तिकडनं येऊन असा इकडनं वापस जायचा. चला आपण आलो इकडनं, ते इकडनं जाऊ. मित्रांनो हे बघा, इकडे असा रस्ता आहे, इकडनं जायचा, मग तिकडनं फिरून इकडनं यायचा. आलो तिकडनं, पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे बघा, पूर्ण सरळच रस्ता आहे हा. तर काय नाही, असं ब्लॉग शूट करायचा आहे. काय बोलू काय ते समजत नाही. बघूया आता. पहिला तुम्ही पण धावायला नक्कीच या, तुमची फिटनेस अशी चांगली राहील. तुम्हाला कोण सांगते फिटनेसवर लक्ष द्यायला? मी सांगतोय. आणि मीच 8 दिवसातनं 2-3 वेळाच येतो धावायला. तर आज पण खूप दिवसानंतर, म्हणजे 5-6 दिवसानंतर आज आलोय. आणि उद्याला रविवार आहे, रविवारी आपण कुठंच जात नाही, म्हणजे ते जिम बिम बंद असतंय, जिमला जात नाही. पण असं धावायचं पण बंद. उद्याला वापस सुट्टी होईल. खतरनाक विषय आहे. आता हा एक राऊंड पूर्ण होईल, ती इकडनं जाऊया वापस. मित्रांनो बघा, किती पूर्ण लांब लचक असा रस्ता आहे. मित्रांनो तो म्हणजे पूर्ण तो रस्ता आहे ना, त्याच्यात तरी आपण ते माणसं चालतात ना, त्यांना 20 मिनटं, आणि असे ते धावत जातात थोडे, म्हणजे जॉगिंग सारखे, त्यांना 10 मिनटं तरी लागतील. आणि सायकलवाल्यांना 8-7 मिनटं तरी लागणार, म्हणजे 20हून जास्तच मिनटं लागणार ते चालत जातात त्यांना. एवढा मोठा तो रस्ता. तर खूप जण येतात. आता हा पावसाळा चालू आहे तेव्हा जास्त येत नाही, तरी खूप जण आलते. हे बघा, येतात तरी थोडेफार. यांना काय कामच नाही सकाळी सकाळी. चला आपण जाऊ आता. चला मित्रांनो, आता चाललोय घरी. नंतर सांगता काय आहे, काय ते दाखवणार आहे, ते तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. मित्रांनो पावसाळ्याचा टाइम आहे, तर बुटं बघा कसे घाण झालेत. तर मित्रांनो याच्यानंतर आपण दुसरीकडे कुठे जाणार होतो, ते आता नाही जाणार आहे, कारण की त्याला 1-2 दिवस लागणार आहेत. तर ते डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन का काय काम होता आणि काय आहे. तर बस, तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. जास्त मोठा नव्हता पण इथेच एंड करूया, कारण की त्या ब्लॉगसाठी थांबलो, म्हणजे त्या गोष्टीसाठी थांबलो. तर अजून टाईम होईल, ब्लॉग लेट होईल, तेव्हा ब्लॉग इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. वापस पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.